या थंडीच्या मोसममध्ये मार्केटमध्ये एवढे लाल लाल गाजर येतो, तर या गाजरची रवडीदार खीर करून जर खाल्ली ना, तर जिभेचा स्वाद एवढा वाढतो की त्याची मज्जाच वेगळी. गाजरचा हलवा तर आपण नेहमीच बनवतो की नाही, पण गाडी गाडी मलाईदार ही जी खीर आहे ती टिप्स सहित आहे. सगळ्यात अगोदर छोट्या चम्मचने 2 चम्मच बासमती तांदूळ घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा तास मुरू घालायचे आहे. तुम्ही कोणतेही तांदूळ घ्या, काहीही फरक पडत नाही बरं का. यानंतर काय करायचं बघा, येथे मी 250 ग्रॅम गाजर घेऊन स्वच्छ धुवून शिलनीने साल काढून घ्यायची आहे आणि किसणीने गाजर किसून घ्यायचं आहे बरं का. बघा, गाजर मस्त किसून झालेले आहे. आता एका पॅनमध्ये 2 चम्मच तूप घालून गरम करायचे आहे. यात घालायचे आहे थोडे ड्रायफ्रूट, हलकेसे फ्राय करून काढून घ्यायचे आहे. आता घालायचं आहे यामध्ये थोडा मनुका सुद्धा हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे. मनुका सुद्धा फ्राय झालेला आहे, काढून घ्यायचा आहे. आता या राहिलेल्या तुपात किसलेले गाजर घालून हलकेसे नरम लच्छ करून घ्यायचे आहे. यामध्ये नाही आपल्याला मावा घालायचा आहे, नाही मिल्क पावडर. हे बघा, 2 मिनिटातच गाजरचे लच्चे नरम लच्छ पडलेले आहे. आता यात घालायचे आहे 1 लिटर दूध. गॅस मात्र स्लो ठेवायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे तांदूळ सुद्धा आपले मस्तपैकी मुरलेले आहे. 1 चम्मच तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे. आता हे बाकीचे जे तांदूळ आहे ते वाचून ठेवायचे आहे. याचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे. आता भांड्यातले तांदूळ दरदरा मिक्सरला फिरून खिरीमध्ये घालायचे आहे. येथे मी 6 ते 7 काजू पाण्यात भिजू घातले होते. हे मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे. 1 वाटी साखर आणि जे तांदूळ आपण वाचून ठेवले होते ना ते घालायचे आहे आणि अर्धी वाटी दूध घालून मिक्सरला फिरून घ्यायचे आहे बरं का. बघून घ्या, हीच तर महत्वाची टिप्स आहे. यानेच आपली खीर मस्तपैकी घट्टसर होणार. बिलकुल मावेवाला टेक्स्चर आलेला आहे. आता जायचं आहे गाजराच्या खिरीकडे. खिरीतला बघा, तांदूळाचा दाणा सुद्धा आपला शिजलेला आहे. आता घालायची आहे मिक्सरच्या भांड्यातली मस्त घट्टसर पेस्ट. खीर मात्र लगातार चम्मचने फिरवत राहायची. अर्धा चम्मच फ्लेवरसाठी विलायची पूड घालायची. मिक्स करून घ्यायचं बरं का. फ्राय केलेले ड्रायफ्रूट घालायचे. मिक्स करून घ्यायचं आहे. बघून तर घ्या, आले ना तुमच्या तोंडाला पाणी. आता गॅस बंद करायची आहे. आता गाजर खीर बाउलमध्ये सर्व करूया. यावर गार्निशसाठी मस्त लाल लाल गाजर घालूया आणि बदाम पिस्ता घालूया. या खिरीला तुम्ही थंडी पण खाऊ शकता. 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. बिलकुल खराब होणार नाही. या थंडीत क्रीमी रबडीदार खीरची तर मज्जाच वेगळी. मग चला, अशी शानदार हेल्दी खीर नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद.